नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, सिद्धेश्वर विद्यालय कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील चौथा घटक अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग हा घटक आपण अभ्यासणार आहोत। तर या घटकात सगळ्यात महत्त्वाची सुरुवात करताना काही माहिती पाहूनच आपण प्रॅक्टिस सेट सोडवायला घ्यायचा आहे। तर आपल्या देशामध्ये पूर्वीपासून चालत आलेले कर कोणते कोणते आहेत ते बघूया जरा। उत्पादन शुल्क, त्यानंतर सेवा कर, याला आपण एक्साइज ड्युटी असं म्हणतो। उत्पादन शुल्कला इंग्लिशमध्ये एक्साइज ड्युटी असं म्हणतात। सेवा कर सर्व्हिस टॅक्स, करमणूक कर एंटरटेनमेंट टॅक्स असतो, सीमा शुल्क कस्टम ड्युटी, केंद्रीय अधिभार म्हणजे सेंट्रल सेस असेल किंवा सरचार्ज असेल तो असतो, वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्यानंतर जकात त्याला आपण काय म्हणतो ऑक्ट्राय किंवा केंद्रीय विक्री कर याला सेंट्रल सर्व्हिस टॅक्स म्हणतो आपण CST। असे अनेक प्रकारचे टॅक्स होते आपल्या भारतामध्ये। आणि काय झालं 1 जुलै 2017 या दिवसापासून हे सर्व टॅक्स बंद करण्यात आले आणि एकच प्रकारचा टॅक्स भारतामध्ये एक देश एक कर अशी एक योजना चालू झाली आणि त्याचं नाव आहे GST। काय नाव आहे? GST। हा एकच प्रकारचा टॅक्स आपल्याला भरावा लागतो आता। एक देश एक कर अशी सेवा आपल्या देशामध्ये सुरू झाली। ही कधी झाली? रिकाम्या जागेला प्रश्न असतो बोर्डाच्या परीक्षेला। 1 जुलै 2017। याच्यात सुद्धा टॅक्समध्ये पण फरक केलेत त्यांनी। काय फरक केले? त्याचे प्रकार केलेत, CGST आणि SGST। CGST म्हणजे सेंट्रल असतो केंद्राचा आणि SGST हा काय असतो? स्टेट म्हणजे राज्याचा। आणि हे दोन्ही प्रकारचे टॅक्स समान असतात। म्हणजे समजा 10% GST असेल तर त्यातला 5% काय असतो? सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि 5% कोणाचा असतो? राज्याचा। म्हणजे लक्षात आलं, केंद्राचा 5% आणि राज्याचा असा दोन त्याची GSTची समान वाटणी केलेली असते टक्केवारीमध्ये। आता आपण एक टॅक्स इनवॉइस पाहणार आहोत। टॅक्स इनवॉइस म्हणजे एखाद्या दुकानाची टॅक्स इनवॉइस म्हणजे त्याची असलेली पावती पाहणार आहोत। काय काय दिलेलं असतं बघा। पहिल्यांदा दुकानदाराचं नाव दिलेलं असतं, त्याचा पत्ता असतो, तसंच इनवॉइस नंबर म्हणजेच त्या पावतीचा क्रमांक असतो आणि तसंच त्या पावतीवरती एक GST इन दिलेला असतो। हे काय आहे आपण नंतर पाहणार आहोत। त्यानंतर डेट टाकलेली असते। पुढं पहा काय केलेलं असतं त्याच्यामध्ये HSN नंबर आहे। आता HSN नंबर काय आहे हे सगळे पावतीच्या नंतर मी तुम्हाला माहिती देणारच आहे। त्यानंतर तुम्ही कुठला घटक घेतला आहे त्याच्यामध्ये, आता इथं पेढे डाळ सांगितले बघा, त्याचा रेट कसा आहे? 400 रुपये किलो, बरोबर। किती घेतलेत? अर्धा किलो। किती अमाऊंट झाली? अर्धा 400 रुपये किलो आहेत म्हणजे अर्धा किलोची किती झाली? 200 रुपये। इट इज द टॅक्सेबल अमाऊंट, करपात्र रक्कम झाली बघा ही। त्याच्यावरती तुम्हाला काय केला जातो? CGST लावला जातो। किती टक्क्यानं CGST आहे बघा? हा 2.5%। आता टक्केवारी प्रत्येक घटकानुसार वेगळी असते, त्याचाही आपण एक तक्ता पाहणार आहोत। 2.5%नं 5 रुपये झाले बघा। 200 रुपयाचे वरती कर बसला किती? 5%। हा काय झाला? CGST। तसाच तेवढाच SGST पण असतो 5 रुपये। मग 200 रुपये टॅक्सेबल अमाऊंट अधिक 5 रुपये CGST अधिक 5 रुपये SGST, टोटल किती झालं? पेढ्याचे 210 रुपये झाले करासहित। म्हणजे 5 रुपये CGST SGST 5 रुपये असे त्या 200मध्ये ॲड करावे लागतात। तसंच दुसरा घटक घेतला आहे चॉकलेट। आता मी फक्त तुम्हाला टक्केवारी सांगतो। चॉकलेटसाठी 14%नं सांगितलं आहे बघा। म्हणजे चॉकलेटची करपात्र रक्कम असेल ती आणि त्यात CGST SGST मिळवून मग काय असेल ती रक्कम भरावी लागेल। तसंच ब्रेडसाठी, आता ब्रेडसाठी काय दिले बघा? 0%। म्हणजे जे काही पदार्थ असे आहेत की त्याच्यावरती कर हा वेगळा, काहीवरती करच नाही, असे वेगवेगळ्या पदार्थांची टक्केवारी वेगवेगळी असते, ते आपण पाहणार आहोत। तर या पद्धतीनं बिल बनवलेलं असतं। आता ह्याच्यातली आपण ही काय आहे पहिल्यांदा माहिती घेऊया। GST इन काय असतो? तर GST इन इथं दिलेला जो आहे तोच मी इकडं लिहिलेला आहे। GST इन काय असतो बघा? त्यातले पहिले अंक किती अंक आहे आपण तो मोजूया पहिल्यांदा। GST इन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 डिजिट असतो हा। त्यातले पहिले 2 डिजिट जे असतात
हा काय असतो राज्याचा संकेतांक. आता 27 हा महाराष्ट्राचा संकेतांक आहे बघा. महाराष्ट्र राज्याचा संकेतांक किती आहे? 27. त्यानंतर पुढचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पुढचे जे 10 डिजिट आहेत ही ज्याचं GST अकाउंट काढतोय. आता हे अकाउंट कोण काढतं? ज्याचा वर्षाचा टर्नओव्हर हा 20 लाखाच्या वर असतो त्याला GSTचं अकाउंट काढावंच लागतं दुकानदारांना. मग ज्यांचं 20 लाखाच्या वर टर्नओव्हर असतो म्हणजेच त्यांना पॅन नंबर, त्या व्यक्तीचा दुकानदाराचा पॅन नंबर हा टाकावा लागतो. म्हणजे पॅन म्हणजे काय? पर्सनल अकाउंट नंबर, पॅन कार्ड म्हणतो आपण त्याला. तो त्याचा पॅन कार्ड नंबर असतो. त्याच्या पुढचं डिजिट काय आहे पहा. पुढचं डिजिट 1. आता 1 म्हणजे काय? किती नोंदणी केलेत तुम्ही? एका नोंदणीसाठी हा 1 अंक असतो. काही दुकानदारांचे 2 बिझनेस असतात मग त्यांना इथं 2 आकडा टाकावा लागेल. किती नोंदणी करणार आहात तुम्ही? तर एकासाठी 1 नोंदणी. झेड हा सर्वांसाठी समान असतो, डिफॉल्ट. हे अक्षर जे आहे सर्वांसाठी समान डिफॉल्ट आहे. आता 5 काय आहे शेवटचा? चेक सम डिजिट. चेक सम डिजिट मीन्स काय असतं की तुम्ही वेबसाईटवर ज्या वेळेला GST इन टाकता, तुमचा दुकानदार जेव्हा GST इन टाकतो तेव्हा ते व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, म्हणजेच थोडक्यात ते वैध आहे की अवैध आहे हे समजतं ह्या अंकामुळं. म्हणून ह्या पद्धतीनं टोटल 15 अंकी काय तयार केलेला असतो? 15 डिजिटचा GST इन तयार केलेला असतो. त्याचा HSN काय आहे? हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणजे त्या पदार्थांना दिलेले ते क्रमांक आहेत, त्या क्रमांकाचं इथं दिलेले आहेत पहा. ते संकेतांक त्याला दिलेले असतात, ते मांडलेले आहेत. तसंच आता कुठल्या पदार्थांवर किती टॅक्स असतो ते जराशी पाहूया आपण. टॅक्सचे स्तर केलेले आहेत बघा. शून्य टॅक्स असणारे, निम्न म्हणजे निम्मे म्हणजे मध्य स्तर आला हा 5%. त्यानंतर प्रमाण स्तर आला, प्रमाण स्तर 2 आला. असे त्याचे टप्पे केलेले आहेत. तर आपण थोडक्यात माहिती बघूया जरा. शून्य टॅक्स कशावर असतो? तर शून्य टॅक्स असणारे कोणते कोणते बाबी आहेत बघा. जीवनावश्यक वस्तू म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज, फ्रूट्स, फळे, भाजीपाला, व्हेजिटेबल्स, मिल्क म्हणजे दूध, मीठ, अन्नधान्य म्हणजे ग्रेन्स असतात, मातीची भांडी, अर्थन पॉट्स म्हणजे असे जे पदार्थ आहेत. किंवा हे झाल्या वस्तू. तशा सेवा असतात, पाणी वाहून नेणारे गाड्या असतील, किंवा रस्त्याचा वापर करतो आपण, किंवा पुलाचा वापर करतो. शिक्षण व आरोग्य सेवा म्हणजे सर्व्हिस तुम्ही कशाला देऊ शकता, तर एज्युकेशन सर्व्हिस असेल, आरोग्य सेवा असेल, किंवा सार्वजनिक वाचनालय असेल, असतं की नाही, कॉमन ग्रंथालय असतं बघा, ते पण वापरलं जातं. शेती सेवा म्हणजे शेतीशी संबंधित काहीही सेवा असो, वाहतूक असू दे, त्याला टॅक्स नसतो. त्यानंतर निम्न दर म्हणजे हा थोडक्यात 5% टॅक्स कशावर असतो? तर आपण जे घरात गॅस सिलेंडर घेतो, चहा घेतो, ऑइल, तेल, मध, हनी, मसाले जे असतात आपण वापरतो चटणी वगैरे करायला ते, मिठाई असतात, ह्या वस्तूंवरती 5% टॅक्स असतो. किंवा रेल्वे, बस, टॅक्सी, विमान ह्यांचे जे इकॉनॉमी क्लास वगैरे असतात की नाही, विमानातले इकॉनॉमी क्लास, त्याच्यात बिझनेस क्लास, इकॉनॉमी क्लास असे प्रकार आहेत. तर त्यातल्या इकॉनॉमी क्लासवर 5% काय केला जातो? कर आकारला जातो. आता प्रमाण दर त्याच्यातला पहिला भाग 12%चा असतो. लोणी, तूप, सुकामेवा म्हणजे जे काजू बदाम वगैरे असतात ते, जॅम, जेली, चटणी, मोबाईल आपण विकत घेतो ते, ह्याच्यावरती किती टक्के टॅक्स लावलेला असतो? 12% टॅक्स लावलेला असतो. सेवा कुठल्या असतात बघा. गेस्ट हाऊस, छपाई म्हणजे प्रिंटिंगची कामं असतील ती, बांधकाम सेवा, कन्स्ट्रक्शनचं जे असेल, ह्या सगळ्यावर 12% टॅक्स लावला जातो. प्रमाणमधला दुसरा टप्पा काय आहे बघा, 18%चा. ह्याच्यात काय येतं? आपण जे घर बांधण्यासाठी मार्बल, ग्रेनाईट वापरतो की नाही, ज्या फरशा वापरतो वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यावरती 18% टॅक्स असतो. आपण परफ्यूम ही ऐशोआरामाची वस्तू आहे, काय गरजेची आहे असं काही नाही, म्हणून ह्याला टॅक्स जास्त आहे. धातूच्या वस्तू आपण घेतो, भांडी वगैरे, किंवा धातूच्या असणारे लोखंडाचे बनणारे वस्तू, कॉम्प्युटर्स, त्याचे पार्ट असतात, प्रिंटर, मॉनिटर, CCTV कॅमेरे असतील, ह्याच्यावरती 18% टॅक्स आकारला जातो. तसंच आपण सर्कस, नाटक,
सिनेमा म्हणजे पिक्चर पाहायला जातो आपण किंवा प्रदर्शनात जातो, शेअर परचेस करतो म्हणजे खरेदी करतो किंवा विक्री करतो, कुरिअर सर्व्हिस असेल, ह्याच्यावरती 18% टॅक्स लावला जातो. त्यानंतर उच्चतम दर, जास्त टॅक्स कशावर असतो? 28%. गाड्यांचे पार्ट असतील किंवा गाड्याच विकत घेणार असाल तर 28% टॅक्स भरावा लागतो. पान मसाला किंवा व्हॅक्यूम क्लीनर घेणार असाल तुम्ही, AC बसवणार असाल, वॉशिंग मशीन असेल, म्हणजे ह्या सगळ्या ऐशोआरामाच्या वस्तू ज्या आहेत ह्याच्यावर टॅक्स जास्त असतो. तसंच समजा सेवा सर्व्हिस, आता हे गुड्स आहेत, गुड्स म्हणजे वस्तू. तसंच सर्व्हिस सेवा कुठल्या कुठल्या असतात? अम्युजमेंट पार्क, आता आपण एन्जॉय करायला जातो, पंचतारांकित हॉटेल, 5 स्टार हॉटेल जे असतील, कसिनो, रेसकोर्स. कसिनो म्हणजे एक प्रकारचे खेळ खेळायला जातात तिथं. रेसकोर्स म्हणजे घोड्यांच्या शर्यती वगैरे असतात तिथं. IPL सारखा खेळ असेल, हे सगळे कसले आहेत? एंटरटेनमेंट आहे, ह्यांची काही जीवनावश्यक गरज नाही आहे, म्हणून ह्याच्यावरती टॅक्स हा 28% लावला जातो. आता हे जे मी सगळं सांगतोय हे कधीच आहे? 1 जुलै 2017. ह्याच्यात बदल झालेले आहेत बरं का, ह्याच्यात बदल झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता वॉशिंग मशीनवरचा टॅक्स 18%वर आणला आहे सरकारनं, पण हे आपल्याला याप्रमाणेच वापरावं लागेल पुस्तकाप्रमाणे, जरी कमी केलेलं असलं तरी, कारण पुस्तक जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या तक्त्याप्रमाणेच टॅक्स काय करावे लागतील? लक्षात ठेवावे लागतील. आता ह्या सगळ्याचा वापर आपल्याला उदाहरणं सोडवताना करायचं आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा, CGST आणि SGST हा समान असतो आणि तारीख एक लक्षात ठेवा. आता प्रॅक्टिस सेट सोडवायला काय हरकत नाही. बघा प्रॅक्टिस सेट काय दिला आहे. पहिला प्रॅक्टिस सेट बघा, आता सराव संच 4.1 काय दिला आहे बघा. पहिला प्रश्न, पावन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा दर 12% आहे, तर CGST व SGSTचा दर किती असेल? म्हणजे काय आहे? काही इंग्लिशमध्ये याला पवन सुद्धा वाचू शकतात. पवन मेडिकल्स म्हणा किंवा पावन मेडिकल्स म्हणा. काय करतात? सप्लाय ऑफ ड्रग्ज, औषधांचा सप्लाय करतात, बरोबर. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा रेट किती आहे? 12%. इट मीन्स रेट ऑफ GST इज 12% ऑन द मेडिसिन्स. औषधावरती किती दर आहे? 12%. तर CGST व SGSTचा दर किती असेल? देन फाइंड द CGST अँड SGST व्हॅल्यूज. म्हणजे आता काय करायचं? पहिल्यांदा GST किती दिलाय? GST बरोबर 12%. मग त्यातला CGST काढूया आपण आधी. CGST बरोबर ह्यातला निम्मा म्हणजे काय असतो सांगितलेलं मी? GSTच्या निम्मा CGST असतो आणि राहिलेला निम्मा काय असतो? SGST. म्हणजे 12%च्या म्हणजे GSTच्या निम्मा म्हणजे छेद 2 बरोबर असतो. मग GST किती आहे? 12% छेद 2 म्हणजे किती टक्के आला? 6% CGST आला. म्हणजे GSTच्या निम्मा CGST असतो. मग GST किती आहे? 12% 12%च्या निम्मा म्हणजे 2 भागलं 6%. तसा SGST किती असेल? SGST इज इक्वल टू, हा पण किती असेल? CGST एवढाच असेल, कारण हे दोन्ही किती आहे? समान असतं. म्हणून SGST बरोबर CGST बरोबर 6%. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. लक्षात ठेवा, दोन्हीची टक्केवारी निघाली. गणित इथंच संपलं. आपल्याला तेच काढायला सांगितलेलं होतं. आता दुसरा प्रश्न काय दिलाय बघा. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती? तसेच GSTचा दर किती? इट मीन्स ऑन द वन आर्टिकल value of CGST is 9%. Rate of CGST is 9%. Then find the rate of SGST and also find the rate of GST. मग काय येईल इथं? CGST इज इक्वल टू काय असतो? SGST. म्हणजेच जर CGST 9% असेल तर SGST पण किती असणार आहे? 9%. निघाली SGSTची व्हॅल्यू. आता GST किती असेल तो काढायचा आहे. मग GST कसा काढतो आपण? GST बरोबर CGST अधिक SGST, दोघांची बेरीज करायची. मग CGST किती टक्के आहे? 9%. अधिक SGST किती आहे? 9%. 9 किती झाला? 18%. म्हणजे GSTची व्हॅल्यू किती निघाली? 18%, 18%. म्हणजे ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं, CGST SGST समान असतो, दोघांची बेरीज म्हणजेच काय असते? टोटल GST. तिसरा प्रश्न बघा, महत्त्वाचे प्रश्न आहेत याच्यात बरेचसे. काय दिलाय बघा तिसरा प्रश्न. मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी, महत्त्वाचा शब्द बघा, प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे
लस्टर पेंटचे 2 डबे विकले, या दुकानातून विकलेत बरं का, 2 डबे, एकाची किंमत 2800, असे 2 डबे विकले. GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात म्हणजेच टॅक्स इनवॉइस, कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं, इंग्लिशमधून पण प्रश्न समजून घेऊ थोडासा. मेसर्स रिअल पेंट सोल्ड द 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. द कॉस्ट ऑफ each tin is 2800 rupees. Rate of GST is 28%. Then in the invoice the cost of CGST and SGST. Find the cost of CGST and SGST काढायचं आहे आपल्याला. आता काय करायचं, पहिल्यांदा 2 डब्यांच्या लस्टर पेंटची किंमत किती असेल, 2 डब्यांची एकूण किंमत काढावी लागेल आपल्याला. आधी कशी काढणार, द कॉस्ट ऑफ 2 टिन्स, एकाची किंमत 2800 तर 2 डब्यांची किती होणार, 2 गुणिले 2800 बरोबर किती आला, 28 दुने 56, त्याच्यावर 2 शून्य द्यायची, किती रुपये झाले, 5600 रुपये एवढी किंमत काय झाली त्या 2 डब्यांची झाली. प्रत्येकी 2800 म्हणजे 2 डब्यांची 2800 दुने 5600, 5600 रुपये झाले. आता पुढं काय विचारले त्यांनी, GSTचा दर 28% आणि महत्त्वाचं काढायचं आहे काय, CGST आणि SGST. मग इथं काय लिहूया आपण आधी, GST बरोबर 28%, मग CGST बरोबर किती टक्के असेल, 28च्या निम्मा म्हणजे किती टक्के असणार, 14%. आणि SGST पण किती असणार, 14%, कारण CGST आणि SGST कसा असतो, समान असतो. म्हणजे 14% CGST आणि 14% SGST. जरी तुम्ही 28% उत्तर काढलं आणि निम्म केलं तरी चालतंय, किंवा आधीच निम्म करायचं, म्हणजेच कुठल्याही पद्धतीने गेला तरी चालेल. आता आपण काय करूया, आधी CGST काढू 14%. कशावरती, 5600च्या 14% CGST काढायचा. बघा, फाइंड 5600च्या 14% म्हणजे किती, छेद 100 घ्यायचा बरोबर, शून्याला शून्य गेले. 14 आणि 56चा गुणाकार करूया, 14 आणि 56चा गुणाकार करा, 14 सक 84चे 4, हातच्या गेले 8, 14 पंचे 70 आणि 8 78, किती रुपये CGST, 784 रुपये CGST. मग SGST किती, CGST बरोबर काय असतो, SGST म्हणजे तो सुद्धा किती असणार, 784 रुपये. CGSTची किंमत 784 रुपये आणि SGSTची किंमत पण किती झाली, 784 रुपये. या पद्धतीनं आपल्याला काय करावे लागतात, किमती काढाव्या लागतात. आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न 4. एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत, प्रश्न नीट आहे का, रिस्ट वॉच म्हणजे हातातलं घड्याळ आहे, त्याच्या बेल्टची किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल. म्हणजे काय दिले त्यांनी, द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज 586 रुपीज. द रेट ऑफ GST इज 18%. देन फाइंड द कॉस्ट टू पेड द कस्टमर, फॉर पेड द कस्टमर म्हणजे कस्टमरला किती रुपये द्यावे लागतील ते आपल्याला काढायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण, GSTचा दर दिला 18%, काढूया किंमत. पहिल्यांदा GST काढावं लागेल, GST बरोबर GST इज इक्वल टू 586च्या किती टक्के काढायचा, 18%. काढूया, बघूया सोडवून काय येते, 18% काढूया. आता 586ला 18 गुणूया, काय येते उत्तर बघूया. 18 सक 108 चे 8, आजच्या गेले 10, 18 8 144 आणि 10 154 4, ह्याच्या गेले 15, 18 पंचे 90, 90 आणि 15 105, छेद 100. 100 छेद आहे म्हणजे 2 घरं सोडून काय करायचा, पॉईंट द्यायचा. जेवढे शून्य असतील तेवढी घरं सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे 105.48 रुपये. 2 घरं सोडून पॉईंट दिला, एवढ्या रुपये GST भरावं लागणार. मग ग्राहकाला किती पैसे द्यावे लागतील, ग्राहकाला येणारा खर्च
बरोबर कसा येईल, त्याची किंमत करपात्र किंमत, बेलची करपात्र किंमत अधिक GST. करपात्र किंमत किती आहे, 586 रुपये अधिक GST किती रुपये भरावं लागणार आहे, 105.48 रुपये. आता काय करायची, 0.48 आहे ना ते तसंच ठेवायचं रुपये आणि फक्त काय करायचं, 586 आणि 105ची बेरीज करायची. 6 आणि 5 11चा 1, हातच्या गेला 1, 8 आणि 0 8च आणि हातच्याचा 1 9, 5 आणि 1 6. म्हणजे ग्राहकाला किती रुपये खर्च आला, 691 रुपये 48 पैसे एवढे ग्राहकाला पैसे द्यावे, त्या दुकानदाराला द्यावे लागतील. पुढं प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय बघा. आता प्रश्न क्रमांक 5, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. विथ GST आहे बरं का, छापलेली नाही. GSTचा रेट 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत व त्यावरील CGST व SGSTची गणन करा. म्हणजे काय सांगितलंय, द 1770 रुपीज इज द कॉस्ट ऑफ रिमोट कंट्रोल कार विथ GST and rate of GST is 18%. Then find the taxable amount of the remote control car and also find the CGST value and SGST value. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला 1770 किंमत आहे का नाही ती टॅक्स सहित दिल्या. हे गणित असली गणितं जी असतात टॅक्स सहित दिलेली ही 100 किंमत मानून केल्याशिवाय सोडवायची नाहीत. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा कारची किंमत, कारची छापील किंमत किंवा करपात्र किंमत म्हटलं तरी चालेल, बरोबर 100 रुपये मानली. आता GST किती आहे त्याच्यावर, GST बरोबर 18%, बरोबर. मग GST बरोबर 100 आला 18% म्हणजे 18 रुपये. हे काढत बसायचं नाही 18%. 100च आपण मानलंय त्यामुळे 100चे 18% किती असतो, 18 रुपये. GST 18 रुपये. म्हणजेच थोडक्यात एकूण किंमत किती झाली कारची, कारची एकूण किंमत टोटल कॉस्ट ऑफ कार इज इक्वल टू 100 रुपये करपात्र किंमत आणि GSTचे 18 रुपये. म्हणजे किती झाली, 118 रुपयाला ती कार पडणार. 100 रुपयाची कार 118 रुपयाला पडणार. आता काय झाले, एकूण किंमत कारची माहिती आहे आपल्याला, प्रत्यक्षात हे मानलेलं आहे. आता प्रत्यक्षात कारची करासहित प्रत्यक्षात किंमत करासहित विथ GST किती आहे, 1770 रुपये, बरोबर. प्रत्यक्षात कारची काय आहे, करासहित किंमत 1770 रुपये दिल्या. मग त्याची करपात्र किंमत किती असेल, तर करपात्र टॅक्सेबल अमाऊंट, करपात्र किंमत प्रत्यक्षात Y मानू, काहीतरी अक्षर मानू त्याला आपण. बघा आता इथं खरी गंमत आहे. जर इथं मांडताना व्यवस्थित मांडायचं, जर 100 रुपये मानले आपण ज्या वेळेला कारची करपात्र किंमत, त्यावेळेला GST सहित ती कार कितीला मिळाली, 118ला. बघा 100 रुपयाची कार मानली होती आपण, ती किंमत GST सहित किती गेली, 118 रुपयाला, बरोबर. तर करपात्र किंमत कारची Y मानलेली आपण आता प्रत्यक्षात, तर करासहित ती किंमत किती गेली, 1770 रुपये. म्हणजे 100 रुपयाची कार 118ला, तर किती रुपयाची कार 1770ला बसली असेल, याप्रमाणे आपल्याला काय करायची, अट मांडायची. आता Y बरोबर किंमत काढली की आपलं बरंचसं काम होणार आहे. Y बरोबर 100ला हा 1770 गुणायला गेला आणि भागिले 118. आता बघूया मग काय येते, Y बरोबर काढूया. काय करूया आपण आता, सगळ्यात महत्त्वाचं 100 गुणायचं म्हणजे 2 शून्य द्यायचे. 1770 वर 2 शून्य देऊया, छेद 118 बरोबर Y. आता हे किती झालं, थोडक्यात 1,77,000 झालं. त्याला 118 भागायचं आहे. इथं मी शेजारी भागून दाखवतो. 1,77,000ला
118 भागायचं आहे आपल्याला. भागाकार व्यवस्थित जमलाच पाहिजे आपल्याला, कारण पर्याय नसतो इथं. बघूया भागून. 118 एके 118. 17तून 8 गेले, 9 राहिले. 7 झाली 6. 6तून 1 गेला 5. 1तून 1 गेला 0. उतरून घेतला 0. 1 0 उतरून घेतला बरं का. आता 118नं 590ला भागायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे 18 पंचे 90 येतं आणि 100 पाचा 500, म्हणजे भाग जाणार 5नं. बघा 5नं गुणून बघा. 5 48 0. हातच्या गेले 4. 5 एके 5 आणि 4 9. 5 एके 5. मी कसं शोधलं ते सांगतो. 100 पाचा 500 येतं आणि 18 पंचे 90, म्हणजे 3 इथं भागाकार गेला 15चा आणि बाकी 0 राहिले. आणि हे पुढचे जे 2 0 राहिलेत अजून उतरायचे ते वरती द्यायचे. म्हणजे थोडक्यात y बरोबर किती मिळाला? 1500. म्हणजेच वायची किंमत 1500 मिळाली. म्हणजेच वाय म्हणजे काय मानलं होतं आपण? कर प्रत्यक्षात करपात्र किंमत. कारची प्रत्यक्षात करपात्र किंमत म्हणजे वाय होतं. म्हणजे काय करायचं? कारची प्रत्यक्षात करपात्र किंमत बरोबर वाय बरोबर किती रुपये आली? 1500 रुपये. आता GST किती दिला? कारण जोपर्यंत आपल्याला काढायचं आहे का CGST आणि SGST. GST काढला की आपल्याला उत्तर मिळेल. आता ती कार 1500 करपात्र किमतीची होती आणि घेतली की तिला 1770ला. मग कसं काय करायचं? GST बरोबर 1770 मधून 1500 वजा करा, बरोबर 270 रुपये राहिलं. एवढा GST. आता त्यातला GST जर 270 आहे तर CGST किती असेल? CGST बरोबर GSTचा काय असतो? तो निम्मा असतो. मग GST किती आहे? 270. त्याच्या निम्मा 270च्या निम्मा किती आलं? 135 रुपये CGST द्यावा लागेल. मग SGST किती? SGST इज इक्वल टू CGST एवढाच असतो. CGST बरोबर 135 रुपये. या पद्धतीनं त्या दुकानदाराला त्या ग्राहकाला 135 रुपये CGST आणि 135 रुपये SGST द्यावा लागेल. आणि त्या कारची करपात्र किंमत किती असेल? 1500 रुपये. असं खाली वाक्य जरी लिहिणार असाल तरी ते वाक्य लिहू शकता. आता पुढचं गणित बघा काय आहे. प्रश्न 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर म्हणजे AC पुरवला. एअर कंडिशनरवरील CGSTचा दर 14% आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवले असतील ते काढा. पहिल्यांदा काढायचा SGST, नंतर काढायचा GSTचा रेट, ACची करपात्र किंमत काढायची, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC, GSTची किंमत काढायच्या, CGSTची किंमत. ह्या सगळ्या किमती काढायच्यात. आता आपल्याला त्या किमती कशा काढायच्या ते समजावून सांगतो. बघा परत एकदा क्वेश्चन इंग्लिशमध्ये वाचतो. द टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सोल्ड द AC. सोल्ड म्हणजे विकला. AC विकला. कितीला विकला? 51,200 रुपीज विथ GST, म्हणजे GST सह विकला. बरोबर. आता काय सांगितलं? ACची CGSTचा रेट किती सांगितला आहे? 14%. ACचा CGSTचा रेट 14% आहे. तर खालील किमती काढायच्या. सगळ्यात पहिल्यांदा SGSTचा रेट काढायचा. SGSTचा दर काढायचा आहे. मग SGSTचा दर म्हणजेच कुणा एवढा असतो? CGST एवढा असतो. म्हणजेच किती टक्के येणार? 14%. पहिल्या आकड्याचं उत्तर झालं बघा. SGST केवढा असणार? CGST एवढा असणार. म्हणजेच किती टक्के झाला? 14%. दुसरं काय काढायचं आहे? GSTचा दर काढायचा आहे. मग GSTचा दर, रेट ऑफ GST बरोबर कसा काढणार आपण? CGST आणि SGSTची बेरीज करायची. CGSTचा दर अधिक SGSTचा दर म्हणजे किती टक्के येणार? CGST 14% अधिक SGST पण 14%, म्हणजे किती टक्के झाला? 28% GSTचा दर. दुसऱ्या आकड्याचं उत्तर झालं. तिसरं काय काढायचं आहे? टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC. ACची करपात्र किंमत काढायची. आता मगाशी जसं सोडवलं ना गणित, सेम तसं सोडवायचं. ज्यावेळेस टॅक्सेबल अमाऊंट काढायची असते त्यावेळेला 100 रुपये मानूनच काढायची. ACची करपात्र किंमत
बरोबर 100 रुपये मानू. त्या पद्धतीनेच गणित सोडायचं बरं का. सेम 100 रुपये मानली किंमत. मग GST किती टक्के सांगितलं आहे? GST बरोबर किती टक्के आहे? 28%. आता CGST आणि SGST वेगळा करत बसू नका. GST एकदाच घ्यायचा 28%. म्हणजे GSTचा दर झाला तो. मग प्रत्यक्षात GSTची रक्कम किती होईल? कॉस्ट ऑफ GST किती होईल? तर 28 रुपये. कारण 100ला 28% म्हणजे 28 रुपये एवढी काय झाली? GSTची रक्कम झाली. मग तो AC कितीला पडेल? ACची किंमत, कॉस्ट ऑफ AC कशी ठरवणार तुम्ही? ती 100 रुपयेचं AC आणि त्याच्यावर GST 28 रुपये म्हणजे ACची किंमत कितीला पडली? 128 रुपयांना. अर्थ कळला याचा? 100 रुपयाचा AC 128 रुपयाला GST सहित. मग प्रत्यक्षात ACची GST सह किंमत बरोबर ACची GST सह किंमत किती सांगितली? 51,200 रुपये. बरोबर. मग ACची करपात्र किंमत माहीत नाही आपल्याला, बरोबर Y मानू. सेम मागाशी सोडवलं तसंच गणित. मग आता अट काय होणार? जर 100 रुपयाचा AC GST सह 128 रुपयाला होतोय तर Y रुपयाचा AC GST सह किती रुपयाला आहे? 51,200 रुपयाला. 100चा AC 128ला तर कितीचा AC? 51,200. बघूया आता हे सोडवून. Y बरोबर 100ला तो 51,200 गुणायला गेला भागिले 128. Y बरोबर आता 100 गुणायचं म्हणजे 2 शून्य द्यायचे फक्त. 51,200 वर 2 शून्य द्या भागिले 128. आता 128नं भाग कसा जाईल हे शोधायचं कसं? तर 12च्या पाड्यात 51 कुठं येतो? पहिली 2 डिजिट घ्या, लगेच उत्तर गावतंय बघा. 12 चोक 48. 100% 4चा भाग लागणार. मग बाजूला इथं मी करून दाखवतो. परीक्षेला आपण 4 करून बघितले की उत्तर गावतंय बघा. 4 8 32चे 2, हातच्या गेले 3, 4 2 8, 8 आणि हातच्याचे 3, 11चा 1, हातच्या गेला 1, 4 1 4 आणि हातच्याचा 1 5, 512ला भाग गेला बघा. कितीनं भाग गेला? 4नं. आणि त्याच्यावर 4 शून्य द्या पुढं म्हणजे वायचं उत्तर मिळालं. 4 वर 4 शून्य दिले की वायचं उत्तर मिळालं. मग Y बरोबर 4 वर 4 शून्य द्या. 1 2 3 4. ही किंमत कशाची निघाली? ACची करपात्र किंमत बरोबर ACची करपात्र किंमत, टॅक्सेबल अमाऊंट ऑफ AC. आता पुढं काय काढायला सांगितलं बघा की तो आकडा पुढचा चौथा आकडा GSTची किंमत काढायची. आता चौथा आकडा पहा, GSTची एकूण रक्कम. चौथा आकड्याचं उत्तर काढूया. हे आपण आकड्यानुसार उत्तर काढतोय. चौथा आकडा GSTची रक्कम बरोबर GST किती रुपये गेला असेल? तर टोटल गेले किती? 51,200. त्यातनं 40,000 रुपये वजा करा. GST किती रुपये तर कळेल आपल्याला. बघूया वजाबाकी करून. 0तनं 0 गेला 0, 0तनं 0 गेला 0, 2तनं 0 गेले 2, 1तनं 0 गेला 1, 5तनं 4 गेला 1. किती रुपये GST भरावा लागला? 11,200 रुपये GST झाला. पुढं काय काढायला सांगितले? पाचव्या आकड्याला बघा. पाचवा आकडा काय काढायला सांगितलाय पाहूया. पाचव्या आकड्यामध्ये काय सांगितलंय? CGST आणि 6व्यात SGST काढायला सांगितलंय. CGST आणि SGST. मग पाचवा आकडा काढूया आपण. CGSTची रक्कम बरोबर GSTच्या रकमेच्या निम्मी असणार. GSTची रक्कम जेवढी असेल त्याच्या निम्मी म्हणजे किती येणार बघा? 11,200च्या निम्मी. भाग घालूया. काय उत्तर येते पाहूया. 2 पंचे 10, 11तनं 10 गेला 1 राहिला, 1वर 2 घेतले 12 झाले, बेसक 12.
त्याच्यावर 2 शून्य. किती रुपये भरावे लागले CGST? 5,600 रुपये. मग शेवट 6 नंबरला SGSTची रक्कम ही कुणा एवढी असणार? CGSTच्या रक्कम एवढी. CGSTची रक्कम बरोबर किती रुपये? 5,600 रुपये. झालं उदाहरण. या पद्धतीनं गणित हे काय करायचं आहे? सोडवून पूर्ण करायचं आहे. आता याच्या पुढचं बघा 7वा प्रश्न, शेवटचा त्या प्रॅक्टिस सेटमधला 7वा प्रश्न काय दिलाय पहा. 7वा प्रश्न, प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले? तसंच CGST आणि SGSTची व्हॅल्यू काढायच्या. म्हणजे काय सांगितले? प्रसाद परचेस द वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स फॉर ₹40,000. मग काय सांगितले त्यांनी? द शॉपकीपर गेट डिस्काउंट ऑन द प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज 5%. 40,000वर 5% डिस्काउंट दिला. आणि जेवढा डिस्काउंट केला आहे ते तो सोडून राहिलेल्यावर GST किती सांगितलं आहे? GST ऑन इट 28%. देन फाइंड द कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन. त्याची किंमत किती आहे ती काढायचं. तसंच CGST आणि SGST काढायचं आहे. आता काय करायचं पहा. सगळ्यात पहिल्यांदा डिस्काउंट किती सांगितलं आहे बघा. डिस्काउंट सूट बरोबर 5%. डिस्काउंट इक्वल टू 5%. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग प्रत्यक्षात मिळालेली सूट मिळालेली रक्कम बरोबर हाऊ मेनी रुपीज डिस्काउंट. द डिस्काउंट अमाऊंट इज इक्वल टू किती रुपये मिळाली? 40,000च्या 5%. 2 शून्याला 2 शून्य गेले, 400 राहिले. 4 पंचे 20 आणि त्याच्यावर 2 शून्य द्या. किती रुपये डिस्काउंट मिळाला? 2,000 रुपये. 2 शून्याला 2 शून्य गेले, लक्षात घ्या. 400 गुणिले 5, 4 पंचे करा आणि ते 400 म्हणजे 2 शून्य द्या त्याच्यावर. 2,000 रुपये डिस्काउंट मिळाला. बरोबर. म्हणजे वॉशिंग मशीनची टॅक्सेबल अमाऊंट काय झाली? वॉशिंग मशीनची करपात्र किंमत. द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू करपात्र किंमत किती होणार? 40,000 मधून ती 2,000 डिस्काउंट दिलेला वजा करा. किती रुपये? 38,000 रुपये. ह्याच्यावर टॅक्स बसणार आता बरं का. 40,000वर टॅक्स बसणार नाही. डिस्काउंट मशीन एवढ्याला दिली त्यानं. आता त्याच्यावर GST किती काढायचं आहे? GSTचा रेट किती सांगितला आहे? 28%. GST काढूया. GSTचा दर बरोबर 28%. रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. मग GSTची रक्कम काढूया. GSTची रक्कम अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू ह्याच्या 28% काढायचा. 38,000च्या 28% म्हणजे 28/100 काढूया. 2 शून्याला 2 शून्य गेले म्हणजे काय राहिलं? 380 गुणिले 28. काय राहिलं? 380 गुणिले 28. आता 28चा पाडा पाठ असेल तर ठीक, नसेल तर बाजूला गुणाकार करा. मला 28चा पाडा येतोय त्यामुळे मी करतो. 0 मांडला. हां, 28 8 224 चे 4 हाच्या गेले 22. 28 त्रिक 84. 84 आणि 22 106. किती भरावे लागतील? 10,640. एवढी रक्कम GSTची भरावी लागेल. मग प्रश्न काय विचारलाय? प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले? म्हणजेच थोडक्यात प्रसादला एकूण द्यावी लागणारी रक्कम बरोबर प्रसाद पेड टोटल अमाऊंट इज इक्वल टू किती रुपये द्यावे लागतील? 38,000 रुपये
वॉशिंग मशीनचे अधिक म्हणजे करपात्र रक्कम बरं का, टॅक्सेबल अमाऊंट प्लस फॉर्म्युला लिहायचा असेल तर लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. टॅक्सेबल अमाऊंट प्लस जी एस टी. जी एस टी किती आहे? 10,640 रुपये बरोबर 38 आणि 10 48,000 आणि पुढचे 640 रुपये. म्हणजे थोडक्यात 48,640 रुपये काय गेले, याची टोटल खरेदी किंमत गेली जी एस टी सहित. आता पुढं काय काढायला सांगितलं आहे? सी जी एस टी आणि एस जी एस टी काढायला सांगितलं आहे. मग आधी जी एस टी किती आहे काढूया. जी एस टी कसा काढायचा? आता जी एस टी कसा काढणार तुम्ही? तो इथं आपण यापूर्वीच रक्कम ती जी एस टीची काढलेली आहे 10,640 रुपये. ही जी एस टीची रक्कम आहे. मग आपल्याला काय काढायचं? सी जी एस टी आणि एस जी एस टी ह्याच्या रक्कमेची निम्मी करायची. म्हणजे सी जी एस टी बरोबर सी जी एस टीची रक्कम बरोबर सी जी एस टीची रक्कम अमाऊंट ऑफ सी जी एस टी इज इक्वल टू जी एस टीची रक्कम जी असेल त्याला 2 भागायचं. मग जी एस टीची रक्कम किती आहे? 10,640. त्याला 2 भागा. बे पंचे 10, बे त्रिक 6, बे दुने 4, बे शून्य 0. किती रुपये? 5,320 रुपये सी जी एस टीचे. मग एस जी एस टीची किती? एस जी एस टीची रक्कम बरोबर कुणा एवढी असणार? सी जी एस टीची रक्कम. दोन्ही समान असते. म्हणजेच किती रुपये? 5,320 रुपये. अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. हे थोडंसं मुलांना कठीण वाटतं पण हरकत नाही. या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? ही उदाहरणं सोडवू शकता. धन्यवाद.